तर हे इथे लिंबाचं झाड आहे, इथे बघू शकता लिंब बरीच धरलेले आहेत, यंदा चांगले धरलेले आहेत. त्याच्यावरती आम्ही एक एअर लेअरिंग केलेलं आहे, गुटी कलम. एअर लेअरिंगचा म्हणजे काय प्रकार असतो? एअर लेअरिंग म्हणजे आता झाडाची जी फांदी आहे त्याला आपण माती बांधतो आणि मातीच्या वरती माती ते पावसामुळे निघून जाऊ नये याच्यासाठी हे गोंडपट म्हणतो आपण, हे बांधलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती पावसात बांधलं तर काय होतं, पावसाच्या पाण्यामुळे त्याला पाणी मिळत जातं आणि पाणी मिळाल्यानंतर त्याला पाळं फुटतात फांदीला पाळं फुटल्यानंतर आपण ही फांदी मुळातनं कापून ते एक नवीन झाड बनतं. कुठलं वेगळ्या झाडाचं बांधायचं असतं त्याच्यावर की त्याच नाही, झाड? हे ह्या झाडाच्याच फांदीचं कलम होणार, वेगळी जात होणार नाही. हे जे मूळ पेरेंट ट्री आहे त्याच्याच जातीचं ते नवीन झाड तयार होणार. तर हे बांधलेलं आहे, त्याचा आपण इकडे अशा प्रकारे धरली आहेत लिंब. हे इथे बघू शकता, हे या फांदीला ही नवीन पाळं फुटलेली आहे. ही आता अजून थोडी पाळं मोठी झाल्यानंतर ही फांदी इकडनं कापायची आणि दुसरीकडे मध्ये लावायची. हे एक वेगळं कलम तयार होईल. त्याला पण लिंब धरलेले आहेत, म्हणजे हे कलमाची खात्रीशीर नक्कीच त्याला वाढ होईल.